आता ना आता त्राणच नाही लढण्या झगडण्याचे. त्यापेक्षा असं लांब कुठे जाऊन माझा स्वतःचा संसार थाटतो. कोणाशी संबंध नाही, कोणाशी संपर्क नाही. आहे नाही, जा जा जा. सगळं सोडून जातात मला. आई आधी तू गेलीस आणि आता बंधू मामा चाललाय. जा सगळे एकदाचे जा. मी आणि माझी बायको बसतो इथे आमचं घर मोडताना बघत. आधी असं काही होणार नाही. अरे होणार नाही म्हणजे होतंय सही. तुला दिसतंय का होतंय आत्ता? काय मगाचपासून पळापळ केली, जीवाचं रान केलं, बंधू मामाला शोधून काढलं, काय फरक पडला? तो गेलाच निघून. आता आपण जायचं, आपण घरी जायचं, मामांना सांगायचं. मग ते पुन्हा अपसेट होणार, एकमेकांना पुन्हा दोष देणार, मग परत भांडणं, नवीन वादावादी. प्रमेंचं घर मोडकळीला येणार आणि आपण काही करू शकणार नाही. आपण फक्त समोर बसायचं आणि बघत राहायचं, कारण आपल्या हातात काहीच नाही. आता एकही मार्ग उरलेला नाही. एक मार्ग आहे आपल्याकडे. या सगळ्याच भावंडांचं एकमेकांवर खूप खरं प्रेम आहे. फक्त ते प्रेम जागं करण्यासाठी आपल्याला थोडं खोटं वागावं लागेल. सई आता बास न ग तुझे डेंजर प्लॅन. जरा वेळ बास. आता आपल्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाही आदित्य. सई आपल्याचमुळे गोष्टी या थराला गेल्या. आपल्याचमुळे दोन्ही भाऊ दोन टोकांना जाऊन थांबले. त्याच टोकांवरनं ना हळूच धक्का मारण्याची गरज होती. एकदा का पडण्याची भीती वाटली ना की दोघही जण एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे राहतील. बघ तू. म्हणजे आता काय नक्की? हॅलो, अरे दादा, काय झालं? हॅलो, हॉस्पिटल? कुठलं हॉस्पिटल? हॉस्पिटल? बंधू आणि गुलप्रीत वहिनी गाडीतून कुठेतरी चालले होते आणि काय त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. नाही, हे बघ, फार काही सिरियस झालं नसणार, मी सांगतो तुला. अरे पिंट्या, दोघेही क्रिटिकल आहेत आणि त्यांची वाचण्याची शक्यता नाही असं कळलंय मला. मी स्वतःच्या डोळ्याने बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. तू चल, आपण जाऊ ना हॉस्पिटलमध्ये, बघूयात ना काय. चल आपण जाऊयात दादा, चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. अरे दादा, दादा चल आपण जाऊया. सगळी माझी चूक आहे, सगळी माझी चूक आहे. अरे दादा, आता स्वतःला दोष देत बसण्याची वेळ नाहीये ही. वेळ गेले भाई, वेळ गेले. आधी आई गेली, बंधू गेली, तर माझ्या चुकीमुळे बंधू. दादा, अरे तू काय बोलतोयस? ही वेळ आहे काय बोलण्याची? आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे. हो, लवकर बंधू जवळ पोहोचलं पाहिजे, नाही तर नाही. हो भाई, बंधूला काही होणार नाही, त्याला कसं जाऊन देणार नाही मी. चला चला आपण जाऊया पटकन. सर, बस एक ट्रेन टाइम पे आनी चाहिए. और ट्रेन टाइम पे आएगी तो हम लुधियाना टाइम पे पहुंचेंगे. ओ जी पहुंच जाएंगे, तो सिर्फ फिकर ना करो. नाही, मला ताबडतोब इथून निघायचंय. आता परत काहीतरी वाईट गोष्ट घडायची. शुभ शुभ बोलो. हॅलो, नमस्कार, प्रभाकर ब्रह्मे. हा, मी सिटी हॉस्पिटल मधून बोलतेय. जगदीश ब्रह्मे तुमचे भाऊ ना? हो. काय झालं? त्यांना अस्थमाचा सिव्हिअर अटॅक आलाय आणि कंडिशन जरा क्रिटिकल आहे. तुम्ही असाल तिथून ताबडतोब निघून या. ते सारखं तुमचं नाव घेत आहेत. हो, येतो. ओ जी क्या हुआ? अगं, दादाला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय, क्रिटिकल आहे, पण तो माझं नाव घेतो. अगं, त्याला माझी गरज आहे. आपण लुधियानाचं नंतर बघू, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊया. इथे प्रभाकर ब्रह्मेना कुठे ऍडमिट केलंय?
क्या नाम बताया सर आपने? प्रभाकर ब्रह्मे. जगदीश ब्रह्मे आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. हाँ सर, 1 मिनट में चेक करता हूँ. अहो लवकर करा, इथे माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्रभाकर और गुरप्रीत नाम से तो यहाँ पे कोई नहीं है. असं कसं होईल? आम्हाला इथूनच फोन आला होता. शायद उनको शिफ्ट किया होगा. अहो शिफ्ट म्हणजे आता अजून इथनं कुठे शिफ्ट करणार? कभी कभी पेशेंट अगर बहुत सीरियस कंडीशन में रहेगा तो उनको स्पेशलाइज्ड हॉस्पिटल में शिफ्ट किया जाता है. शायद अब जिस पेशेंट की बात कर रहे हैं वो पेशेंट का भी सीरियस कंडीशन हो सकता है. बंधू दादा भरायस ना. अरे हा एक मिनिट. तू बरा आहेस ना? तुला काही झालेलं नाही ना? म्हणजे कुठे लागलं वगैरे नाही ना? आणि तुझी बायको त्या अहो तुम्हाला काही झालेलं नाही ना? पण आम्हाला सगळं की तुला बरं नाहीये. नाही अरे मला काही नाही झालं, मी ठणठणीत आहे. अरे आम्हाला फोन आला की तुम्हाला दोघांना काहीतरी मोठा अपघात झाला. मग अरे आम्हाला सुद्धा फोन आला होता की तुला बरं नाही याचा. म्हणजे हे सगळं एकाच माणसाचं काम आहे. पण असले घाणेरडे फोन कोणी केले असतील? कोण असेल असं निर्लज्ज आणि भयंकर? एक्सक्यूज मी. निर्लज्ज आहे मी थोडी, पण भयंकर मात्र नाही. म्हणजे तू ते मीच केले होते. आधी मी बोलले होते ना तुला, दोन्ही मामा ना अगदी टोकावर उभे. त्यांना फक्त थोडासा धक्का मारण्याची गरज आहे. एकदा कधी खाली पडण्याची भीती वाटली त्यांना की एकमेकांना घट्ट मिठी मारतील आणि आयुष्यभर तसेच राहतील. हो ना मामा? असली घाणेरडी जीवघेणी मस्करी करताना तुम्हाला कसली लाज नाही वाटली? अजिबात नाही. लाज नाही, पण थोडी भीती वाटत होती आधी. पण तुम्हा दोघांना परत एकत्र बघून खूप मजा वाटते. अरे मजा वाटली? अरे इकडे आमचा जीव जायची वेळ आली होती. अहो मामा, जीवावर बेतलं तेव्हा तर भावाभावांमधलं जीवापाड प्रेम बाहेर आलं. नाही, प्रेम होतं, आहे आणि राहीलही. पण आमचं प्रेम जागवण्यासाठी आमच्या जीवाशी खेळण्याची गरज नाहीये. गरज होती मामा. आता जर का आम्ही हा सगळा खेळ केला नसता ना, तर बंधू मामा रडत रडत त्या पंजाबला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसले असते आणि दादा मामांनी स्वतःला स्वतःच्या रूम मध्ये बंद करून घेतलं असतं आणि दोष देत बसले असते. आजचा दिवस जर हातातून गेला असता आणि आम्ही काहीच केलं नसतं तर सगळं सुटून गेलं असतं रे. मग तुम्ही पुन्हा एकमेकांना भेटणं सोडा, कधी एकमेकांचं तोंडही बघू शकला नसता. अरे पण त्याच्यासाठी तुम्ही खोटं बोललात. तुम्ही हे असं वागाल असं बाप जन्मात वाटलं नव्हतं आम्हाला. मामा, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललेलं चालतं असं तुम्हीच म्हणता ना बाई मामा. आणि पिंट्या मामा, तुम्ही तुमच्या भावांसाठी घरासाठी काय वाटेल ते थराला जायला तयार असता ना. मग मी आणि आदित्य हे असं वागलो तर काय बिघडलं? बिघडलंय तुमच्याबद्दलचं आणि खास करून तुझ्याबद्दलचं मत बिघडलंय. तू अतिशाणी आहेस, आगाऊ आहेस, तरी सुद्धा मनाने चांगली आहेस असा जो माझा मनात समज होता ना, तो आज खोडलाच तू. सायलेन्स प्लीज. माझ्या या वागण्याचा जर का तुम्हाला त्रास झाला असेल ना तर आय एम सॉरी.
पण मी असं वागले म्हणून तर तुम्ही सगळेजण एकत्र आलात परत. हेच तर हवं होतं मला. पण आता परत माझ्यामुळे वेगळे होऊ नका प्लीज. आपण सगळेजण ना आता परत एकत्र राहायला सुरुवात करूया. दादा मामा आज बंधू मामांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही त्यांना घट्ट मिठी मारून ऑलरेडी गिफ्ट दिलंय. तसंच आता गुलप्रीत मामींना सुद्धा ह्या घरात पाऊल टाकू द्या ना. तुम्ही माझ्यावर रागवला आहात ना, माझ्यावर चिडलात, तुम्ही ओरडा मला, मला वाटेल ते बोला, भाव असलं तर शिक्षा पण द्या, काही हरकत नाही, पण गुल्लूवरचा राग सोडा प्लीज. तिला आपलं म्हणा. ठीक आहे, बंधूला आणि त्याच्या बायकोला गुलप्रीतला वसंत स्मृतीमध्ये राहता येईल. पण तुला जर का ब्रह्मेघरामध्ये नांदायचं असेल तर ह्या घरचे नियम तुला पाळावेच लागतील आजपासून. आज जे काही घडलं ना ते तो शहाणपणा ब्रह्मेघरामध्ये मान्य केला जाणार नाही. त्यामुळे आजपासून तुझा शहाणपणा, आगाऊपणा, वेडेपणा आणि काय तो मनस्वीपणा आहे ना तो सगळा बंद. तुला जे सांगण्यात येईल ते फक्त कान उघडे ठेवून ऐकायचं आणि करायचं. बाकीच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही. मला घराच्या बाहेर जे काही उधळायचं असेल, करायचं असेल ते करा, पण घरात राहताना घरातले नियम तुम्हाला पाळावेच लागतील. सून म्हणून जे काही तुला प्रेम आमच्याकडनं असेल ते मिळत राहीलच, पण म्हणून तू सासऱ्यांशी मित्रासारखं वागायचं नाही, ते बंद. घराची शिस्त, नियम, कायदे मोडायचे नाहीत. घरच्यांना साथ देत राहायची, पण आपली मर्यादा सोडायची नाही. थोडक्यात ब्रह्मेंच्या घरामध्ये तुझ्या मनाचा कारभार यापुढे चालणार नाही. जे काही तुला करायचं असेल ते मला विचारूनच. हे सगळं मान्य आहे तुला? नाही. दादा मामा, हे तिला मान्य असलं ना तरी मला मान्य नाहीये. एक मिनिट, तू आता इथे मध्ये बोलू नकोस. मी तुझ्याशी वेगळं बोलेन नंतर. तू आमच्यामध्ये पडू नकोस. ह्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. संबंध आहे दादा मामा. अरे तिच्यावर तू एवढे निर्बंध घातलेस, एवढ्या गोष्टी पाळायला लावल्यास, एवढ्या गोष्टी बदलायला लावल्यास, तर सई ती सई राहणारच नाही जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. सई वादळ आहे, वादळ. तिला कोणी मुठीत धरू शकत नाही. रात्राणी आहे ती माझी. तिचं फुलणं बहरणं कोणी अडवू शकत नाही. समशेर सिंग घेते ती तिच्या मनाचं आणि मनाला येईल तसंच वागते. तिला या अटी, या निर्बंधांच्या कोणी बेड्या घालू शकत नाही. आणि सई मधल्या या प्रत्येक गोष्टीच्या मी प्रेमात आहे दादा मामा. त्यामुळे तिला बदलण्याचा तू विचारही करू नकोस. बदलावंच लागेल. जर का तिला ब्रह्मेंच्या घरामध्ये राहायचं असेल तर स्वतःमध्ये बदल घडून आणावेच लागतील. ठीक आहे, तसं असेल तर मी हे बघितलंस, ऐकलंस? स्वतःची चूक मान्य करायची सोडून, स्वतःकडे कमीपणा घ्यायचा सोडून ती घर सोडून जायच्या धमक्या देते. काय वाटलं का तुला? तुझ्या या असल्या वागण्याने सगळेजण दादा मामाला चूक ठरवतील, तुझ्या हातापाय पडून तुला डोक्यावरती बसून घेऊन जातील घरामध्ये. दादा मामा, मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं. तुम्हीच म्हणालात की. एक मिनिट, माझ्या बोलण्याचे भलते असेल ते अर्थ काढू नकोस. स्वतःची चूक मान्य कर आणि शिक्षा भोगायला तयार हो.
मी तयार आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. ठीक, तुझी शिक्षा हीच आहे की जोपर्यंत मी सांगितलेले बदल तू स्वतःमध्ये घडवून आणत नाहीस तोपर्यंत तुला ब्रह्मेंच्या घरामध्ये प्रवेश नाही. घरामध्ये प्रवेश नाही. घरामध्ये प्रवेश नाही. नाही सई, नाही. सई कुठेही जाणार नाही, कारण घर सोडून जाण्यात काही ती चुकीची वागलीच नाहीये दादा मामा. आणि जर का चूक असेल ना तर ती तुझ्या नजरेत आहे दादा मामा. हे बघ, तू पहिल्यापासूनच तिच्या प्रत्येक वागण्यात, प्रत्येक बोलण्यामध्ये चुका काढत आलीस. का तर ती तिच्या मनाप्रमाणे वागते आणि आमच्यासारखं तुझ्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून. तिने जे काही केलंय, ती नेहमी जे काही करते ते आपल्या घराच्या भल्यासाठीच करते रे. नाही असतील तिचे प्लॅन जगावेगळे असतील, अतरंगी असतील, पण ते नेहमी जे बरोबर असतं त्यासाठीच ती सगळं करते दादा मामा. म्हणजे काय म्हणायचं तुला? आज जो तिने हा सगळा हॉस्पिटलचा तमाशा केलाय तो बरोबर आहे असं तुला म्हणायचंय? कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून कोणाच्या तरी जीवाचं बरं वाईट झाल्याची बातमी देणं हे बरोबर आहे? उद्या जर का हे कोणाच्या जीवावरती बेतलं असतं, समजा मी मेलो असतो तर? अरे पण तू मेलास का दादा मामा? म्हणजे काय, माझा जीव गेला नाही म्हणजे? हे बघ, ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, एवढंच म्हणायचंय मला. ह्याच्यावरनं तू उगाच असे टोकाचे निर्णय का घेतोयस? मला जे वाटतील ना तेच निर्णय मी घेणार, कारण माझ्या सत्सद विवेक बुद्धीवरती, माझ्या विचारांवरती, माझ्या मेंदूवरती विश्वास आहे. मी तुझ्यासारखा बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये किंवा नंदीबैल नाहीये तिच्या तालावरती होला हो म्हणणारा. तुला खरंच असं वाटतं दादा मामा? ठीक, मीही आता माझ्या मतावरून मागे हटणार नाही. आणि माझ्या बायकोची साथ तर आता अजिबातच सोडणार. तसं असेल ना तर तुला तुझ्या बायको बरोबर ब्रह्मेघर सोडायला लागेल. काय रे, काय झालं? परिस्थितीची जाणीव झाली म्हणून गडबडलास की घर सोडून बाहेर पडायचं म्हणून भीतीने बोबडी वळली तुझी? अजिबात नाही. मला गोष्टी या थराला जातील असं वाटलं नव्हतं. तसं आजपासून मी आणि माझी बायको तुमचं हे ब्रह्मेंचं घर सोडून जायला तयार आहोत. तुमचं काय? तुम्हाला शक्य होईल माझ्याशिवाय जगणं? राहू शकणार मी गेल्यावर त्या घरात? हे बघ, तू आमची चिंता नको करूस, तुझं बघ तू. अरे ह्या घराचं छत्र तुझ्या डोक्यावरती आहे ना म्हणून ही गुरमी आली तुला. पोकळ आत्मविश्वासाचा माज आलाय. हे छत्र बाजूला झालं ना की मग कळेल तुला घराच्या चार भिंतींच्या बाहेरचं वातावरण किती भयान असतं ते. आता मौसूत अंगणावरून चालणाऱ्या पायांमध्ये जेव्हा परिस्थितीच्या काचा जायला लागतील ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल या घराची आणि इथल्या माणसांची किंमत. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आज जो तुम्ही आगाऊपणा केलायत ना तो किती चुकीचा आहे ते. चॅलेंज देतोयस मला? हे असलं चॅलेंज देतोयस मला? ठीक आहे, आम्हाला तुझं चॅलेंज मान्य आहे. आजपासून मी आणि सई वसंत स्मृती सोडून जातो. जगून दाखवू आम्ही तुमच्याशी, आणि तुम्ही दाखवा मला, आमच्याशिवायचं दाखवा.
बघू पहिले कोण हार मानतं.